आमच्या गावाकडे छोटासा कार्यक्रम होता आणि त्याच्यासाठीच मी इथं रेडी होते आणि आम्ही सगळे निघालोय गावाकडे जाण्यासाठी. तर अर्धा 1 तास घातलाय, की मी साडी कोणती घालू? ह्या 2 साड्या चूज केल्या आणि घातली तर तिसरीच साडी. तर ही ग्रीन साडी मला खूप जास्त छान दिसते आणि मला खूप आवडते आणि त्याच्यानंतर म्हटलं आता गळ्यातलं काय घालू? तर हे काढलं, पण हे खूप जास्त हेवी वाटत होतं. त्याच्यानंतर छोटं आणि सिंपल मी मंगळसूत्र काढलं. ते ठेवलं. परत म्हटलं कानातले कोणते घालू? कारण मला कानातले घातलं ना, मला खूप जास्त त्रास होतो मोठ्या कानातल्यानी. म्हणून मी हे छोटेसे कानातले चूज केले, जे की मी हे नगरमधूनच घेतले होते आणि त्याच्यानंतर हे दुसरे आहेत, जे मी तिरुपती बालाजीहून घेतले होते. हेच मी घालायचे ठरवले. त्याच्यानंतर म्हटलं बांगड्या कोणत्या घालू? तर बांगड्याचा ना माझ्याकडे खूप मोठा स्टॉक आहे, कारण मला ह्या लागतात सारखं, कारण मी डेली यूजला पण घालते. मग ह्या बांगड्या मी चूज केल्या. त्याच्यानंतर म्हटलं आता हे सगळं झालंय, मग केसांचं काय करू? केस कारण माझे खूप जास्त कर्ली आहेत, म्हणून मी आधी थोडंसं सिरम लावलं आणि त्याच्यानंतर केस स्ट्रेटनिंग करायला स्टार्ट केली. केस स्टार्ट केले आणि माझ्या केसांचा डिफरन्स तुम्हीच बघू शकता, की माझे केस किती जास्त कर्ली आहेत आणि धुतल्यानंतर तर खूपच जास्त दिसतात. त्याच्यानंतर मी अर्धे केस स्ट्रेट करून घेतले आणि अर्धे केस माझे कर्ली. कसे दिसतात मला नक्की सांगा. कोणते केस माझ्यावर छान दिसतात मला ते नक्की सांगा कमेंटमध्ये. आता मी ना 15 दिवसालाच माझं फेस शेव्हिंग करते, कारण मला त्याची आता सवय लागलेली आहे. तर मी अजिबात इथे शेव्हिंग केलेली नव्हती आणि आयब्रोज पण खूप जास्त वाढले होते आणि अवतार आला होता. म्हटलं जाऊ द्या, आता पुढे स्पेशल डे आहे त्याच्यानंतर करता येईल. स्पेशल डे काय आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये नक्की सांगेल. आणि त्याच्यानंतर मी साडी घातली, बांगड्या घातल्या, कानातले घातले आणि गळ्यातले घातले आणि ही साडी मला खूप आवडते, कारण माझ्यावर हा कलर खूप जास्त छान दिसतो. आता गावाकडे जायचं म्हटलं ना, तर हे असंच जावं लागतं आणि मला तर हे खूप जास्त आवडतं. अशी साडी वगैरे पदर घ्यायला मला खूप आवडतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.